आणि बीडमधनं आणखी एक अपडेट येते। धनंजय मुंडे हे तातडीनं परळीला रवाना झालेत। अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे परळीला रवाना झालेत। परळीमध्ये व्यापाऱ्यांकडून बेमुदत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये अजित पवारांची भेट घेऊन मुंडे परळीसाठी रवाना झालेत। आज सकाळपासूनच बीडमधलं वातावरण तप्त आहे। दुपारनंतर या वातावरणामध्ये आणखी भर पडली। काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्न झाला, काही ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली। 3 वेळा वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यानंतर परळीमधली बाजारपेठ बंद आहे, बेमुदत बाजारपेठ बंद राहील अशीही घोषणा करण्यात आलेली आहे, असं आवाहनही करण्यात आलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये परळीचे आमदार असलेले धनंजय मुंडे हे आता बीडसाठी रवाना झालेत। अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर तातडीनं धनंजय मुंडे हे बीडच्या दिशेने रवाना झालेत। माहिती देवेंद्र कोल्हटकर आपल्याला देतात या संदर्भात। देवेंद्र, देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी सुरू होते आणि या बैठकीसाठी धनंजय मुंडे देखील हजर होते। मात्र अगदी काही मिनिटापूर्वी धनंजय मुंडे देवगिरी बंगल्याहून बीडसाठी रवाना झालेले आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे यांची बीडच्या परिस्थितीवरती चर्चा झालेली आहे आणि 1 ते 2 दिवसात धनंजय मुंडे पत्रकार परिषद देखील घेतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे काही वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली आणि तातडीने या बैठकीतून धनंजय मुंडे जे आहेत ते बीडसाठी रवाना झाले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल देवेंद्र। तर परळीमध्ये व्यापाऱ्यांकडून बेमुदत बंदची हाक देण्यात आलेली आहे। काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आत्मदहनाचे प्रकार घडतात। या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रशासनाला तिथल्या राजकीय नेतृत्वाचीही गरज असू शकते। परळीचे आमदार आहेत धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे हे तातडीनं परळीसाठी रवाना झालेत।